मित्रांनो, दरवर्षी आहे ना आपण धामणे कुटुंबीय त्यांच्या घरी असलेला गणपती बाप्पा आणि त्यांनी साकारलेला मकर पाहण्यासाठी येतो. यावर्षी देखील आपण आहे ना त्यांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्यांनी जे मकर साकारलं आहे ते मकर पाहण्यासाठी आपण आज धामणेवाडीमध्ये आलो आहे. आपल्यासोबत आहेत परेश धामणे आणि तुमचं नाव? अजय धामणे. अजय धामणे. यांच्या घरी आपण आलो आहे आणि त्यांच्याकडून आहे ना जाणून घेऊया त्यांच्या या मकरबद्दल. या मकरबद्दल काय सांगाल तुम्ही? या मकर म्हणजे हे मकर कसं तयार केलात? साधारण आम्हाला हे मकर आम्ही आहे ना साधारण गणपती यायच्या आधी साधारण महिनाभर तयारी करतो. मी तुम्ही बघितलं असेल, आता आमचं मकर आहे जनरली थर्माकॉल आणि बाकीच्या ज्या ज्या स्वतः उपलब्ध होतील लगेच गोष्टी, त्या पद्धतीनं आम्ही बनवलेलं आहे. आणि हे मकर तुम्ही तीन मकरचं कॉम्बिनेशन करून तीन याच्यामध्ये सीन दाखवले, त्याबद्दल काय सांगाल? आता मागे गणपतीच्या आहे ना शंकराची पिंडी वगैरे आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि मूर्ती ही चॉईस कोणी केली होती? साधारण तुम्ही या मकराचं जर बघितलं तर मूर्ती चॉईस केली ते माझे भाऊ आहेत परेश धामणे, त्यांनी केलेली आहे. आणि मूर्ती बघितलं तर तुम्ही बघितलं ती मोरावरची मूर्ती आहे. हां. हां, आणि कार्तिकेचा तो अवतार आहे. आणि त्याच्या संदर्भात आम्ही त्याच्या मागे त्यांचे वडील म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शंकर भगवान, तर त्यांची पिंडी आणि त्यांची प्रतिकृती हां, असा अशी देखावा साकारली. दाखवलाय. आणि नंतर इकडे दोन तुम्ही दाखवलात ह्या साईडला. हे आपलं छत्रपती म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. यांची प्रतिमा देखील आहे ना इथे यांनी ठेवली, त्याबद्दल काय सांगाल? ह्या दोन्ही आम्ही ही जी प्रतिमा मांडली तर लोकांपर्यंत चांगला संदेश जावा की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काय कार्य केलं आहे ते आम्ही सगळ्या लोकांसमोर मांडलेलं आहे. या सीनबद्दल दादा काय सांगाल? या सीनबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला याच्यामध्ये शिवाजी महाराजांची पगडी दिसेल, तसेच आई तुळजाभवानी यांनी दिलेली शिवाजी महाराजांना जी तलवार दिली ती, असं आम्ही त्या देखाव्यातून दाखवलेलं आहे. आणि शिवसृष्टी असं यांनी नाव दिलंय. हां, शिवसृष्टी. तुम्ही हे शिवसृष्टी नाव बघितलं किंवा हे क्षत्रिय कुलावंत बघितलं तर माझे छोटे भाऊ स्वप्नील दामणे किंवा हे बाकीचं तुम्ही मकरवरचं जे कोरीव काम बघताय ते त्यांनी स्वतःच्या हाताने केलेलं आहे. कुठं आम्ही बाहेरून मशीनने किंवा काही असं करून आणलेलं नाही आहे, स्वतःच्या हाताने हे सगळे केलेलं आहे घरगुती. आणि हा मकर करायला तुम्हाला किती टाइम लागला होता? साधारण आम्ही याचं नियोजन आहे ना साधारण 1 महिन्यापूर्वीच करतो आणि त्याच्यानंतर जसं जमेल तसं मटेरियल किंवा साहित्य जे लागतं ते घेऊन येतो. आणि घरातल्या घरात दररोज आमची लहान मुलं आहेत, जसं यश दामणे, अर्णव दामणे, निर्भय असे जे छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्या मदतीनं हे सगळं आम्ही करतो. म्हणजे अख्खा कुटुंबीय मदतीसाठी सर्व असतो. कुटुंब याच्यात म्हणजे लहान असो मोठे असू देत, महिला असू देत, सगळे या मकर करण्यासाठी सगळे मदत करतात.
अशा प्रकारे आहे ना यांनी आहे ना 1 महिन्यापूर्वी पूर्ण या मकरचं सगळं नियोजन करून आहे ना मकर बांधलं आहे आणि पूर्ण अख्खं कुटुंबीय मकर बांधण्यासाठी मदत करतं. आणि यांच्याकडे आहे ना दरवर्षीप्रमाणे आहे ना यावर्षी देखील आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळालं. यावर्षी आहे ना त्यांनी 3 मकरचे देखावे एकत्रित आणून आहे ना 1 मकर बनवले. मूर्ती बघा, कार्तिकीय स्वार गणपती बाप्पा आहेत आणि त्याच्या पाठी शंकराची थीम त्याने दाखवली. पिंडी आणि शंकराचा असा उट्ट्याचा मकर बनवला आहे. बघा या साईडला आहे ना महाराजांची प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे शिवसृष्टी, महाराजांची पगडी आणि तलवार देखील इथे दाखवली यांनी.